नमस्कार, दिलखुलासमध्ये परत एकदा आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहे अतिशय प्रतिभावान असा संगीतकार आणि गायक महेश काळे. मला या एका स्पेलविषयी फार आश्चर्य वाटतं की तू ज्या वेळेला भारतामध्ये होतास तेव्हा गुरुकडे गुरुकुल पद्धतीने राहून शिकणं हा एक फार आनंददायी काळ असणार तुझ्याकरता. जितकं देतील जितकं घेता येईल तितकं तू घेतलं असणार. पण त्याच्यानंतर तू आपल्या देशापासून दूर जाऊन अमेरिकेसारख्या ठिकाणी राहिलास. मे बी तुझं करिअर म्हण किंवा तुझं इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमधलं तुझं डिग्रीचं शिक्षण झालं आणि तू उच्च शिक्षण घेण्याकरता तिकडे गेलास. या काळात तुला अशी कुठे ही नाळ तुटल्यासारखी नाही वाटली मधल्या काळामध्ये? नाही. कारण मी तिथे जो गेलो तो माझं पहिलं जे मास्टर्स होतं UCSB सँटा बार्बरामध्ये मी जे करायला गेलो ते मल्टीमीडिया इंजिनिअरिंगमध्ये मी केलं. आणि त्याचा उद्देशच असा होता की आता ईशराज, रावणहट्टा किंवा सारंगी काही प्रमाणावर ही खूप कमी वाजली जातात वाद्य. तर ही जर वाद्य जर सिंथसायझरमध्ये घालता आली तर ती कायम आजन्म राहतील, ह्या उद्देशाने मी तिथे गेलो. त्यामुळे गाणं हाच माझा ड्रायव्हिंग फोर्स असला, त्याचं टेक्निकल जरी काम असतं तरीसुद्धा. आणि गमतीची मजा हे कशी आहे बघा, मला आजही कोणी विचारलं की घर म्हणलं की मी डोळे मिटले तर पटकन माझं पुण्याचं घर आठवतं. त्यामुळे मला असं म्हणजे माझं घर आहे तिकडे आणि 15 वर्ष मी तिकडे आहे, पण तरीशी ती आत्मा एक म्हणजे पिंड जो असतो तो माझा अगदी भारतातलाच आहे. मला कधीही डिस्कनेक्टेड वाटलं नाही. अभिषेकी बुवांकडनं शास्त्रीय संगीताचं शिक्षण चालू असताना त्यांनी इतरही उपशास्त्रीय प्रकार बरेच हाताळले होते. म्हणजे ते चित्रपटात गायले, उपशास्त्रीय गायले, नाट्यसंगीतात तर त्यांनी प्रयोगशीलतेचा कळस गाठला होता. म्हणजे त्यांच्या इतके प्रयोग मराठी रंगभूमीवर, आधुनिक रंगभूमीवर कोणी केले नाहीत. बरोबर आहे. लेकुरे उदंड झाली असेल, कट्यार काळजात असेल, मत्स्यगंधा असेल, ययाती डेवयानी असेल, या सगळ्या नाटकांमधले त्यांचे प्रयोग हे अचंबित करणारे होते. हे त्यांचं संगीत तू कसं शिकलास? कारण जनरली असं होतं की शास्त्रीय संगीत शिकतानाच खूप जास्त वेळ जातो, त्याच्यामध्ये गुरुचं समाधान होईपर्यंत परफॉर्म करायला लागतं. पण मग ते तुला इतरही शिकवायचे? हो, म्हणजे 95% ऑफ द टाईम शास्त्रीय संगीतच आम्ही शिकायचो. पण मला असं आठवतं की ठुमरी शिकवली आहे त्यांनी, रमैया विनयो जियरा दुःख पावे सारखी मीरा भजन सांगितलं आहे त्यांनी. आणि ज्या चर्चा व्हायच्या त्या चर्चा, आणि हेच तर गुरुकुलाची मजा आहे की उठता बसता गाणंच. म्हणजे गाण्याचा रियाज थांबला की गाण्याबद्दलची चर्चा सुरू. मी प्रश्न विचारायचो त्यांना, जे प्रश्न फारच फालतू आहेत त्याची उत्तरं मिळायची नाही, पण ज्या प्रश्नामध्ये थोडंसं मेरिट होतं त्याच्याबद्दल ते उत्तरं द्यायचे. अमुक एक ऐका ह्याचं मला आठवते की राशिद खान तेव्हा अगदी यंग होते. त्यांचं टी व्हीवरती गाणं लागलं होतं. त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि म्हणाले की ह्यांचं गाणं ऐका, हा कसा गातोय, सर्वांगानी सुंदर असं हे गाणं असतं असं तुम्हाला. त्यामुळे जो ओपननेस होता ना, त्यांचा दबदबा जरी असला ना तरी ते कायम आमच्यातलेच एक जाणवायचे. महेश, तू गाताना एक त्यांच्या गाण्यांचं वैविध्य दाखवणारं इंद्रधनुष्य सप्तरंगी जसं असतं तसा एक तू मिडले प्रेझेंट करतोस नेहमी. तो आम्हाला दाखव ना. अरे नाखवा हो नाखवा, गोमू माहेरला जाते, गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो, आज सुगंध हाला लहरत, आज सुगंध हाला लहरत, घे उपवनी माधवी मी ठेवी धून. आज सुगंध, आज सुगंध, आज सुगंध, दिवस आजचा असाच गेला,
उद्या तरी याल का रायाशी जवळ मला घ्याल का रायाशी जवळ मला घ्याल का तपत्या झळा उन्हाच्या तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो मी बीज सावल्यांचे मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो तपत्या झळा उन्हाच्या हा सोड रे श्रीधरा शालूच्या पदरा लागी करे जुवा कटार लागी करे जुआ कटार सावरिया से नैना हो गए चार हैरान लागी करे जुआ कटार आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा नकळे ज्ञान आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री मिठीत तुझी या विश्वाचे रहस्य मज उलगडले ते शब्दांच्या पलीकडले निगार खो होशार भाई निगार खो होशार दोन खुळ्यांच्या हातात आता खुळखुळा येणार निगार खो होशार भाई निगार खो होशार वा काय काय एकत्र केलंस तू त्याच्यामध्ये बैठकीची लावणी होती त्याच्यामध्ये theme song नाट्यगीत होतं, होतं टप्पा होता, लावणी होती, गझल होती, गवळण होती, ठुमरी होती, अभंग होता, भावगीत होतं, बडबड गीत होतं आणि नाट्यगीत आणि म्हणजे काय वैविध्य होतं त्या फार मोठ्या माणसाचं. मला एक सांग महेश, तू अमेरिकेत गेलास, तिथे सुद्धा संगीताचं तुझी एक साधना चालू राहील. तिथे तू शिकवायला सुरुवात केलीस नवीन पिढीतल्या मुलांना, पण तिथे तू काही फ्युजन सारखे प्रकार सुद्धा केलेस. हे नेमकं काय होतं? शास्त्रीय संगीत आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवायचं हा त्यातल्या मागचा मूळ भाग. फ्युजन करायला मला आवडतं हा दुसरा भाग झाला, पण मुळात शास्त्रीय संगीत आपण आणखीन लोकांपर्यंत कसं पोचवू. तर मला असं वाटलं की याला दोन गोष्टी आहेत. एक तर खूप गाणं गायचं आणि अशा लोकांसमोर पण गाणं गायचा प्रयत्न करायचा जे कधीच शास्त्रीय संगीताला मिळालेले नाहीत ऑडियन्स म्हणून. मग त्यांच्यासमोर कसं गायचं, तर त्याच्यासाठी फ्युजन हा मार्ग आहे. मी जॉर्ज ब्रुक्स नावाचे आमच्या भागात राहतात, सॅक्सोफोन वाजवणारे प्रख्यात वादक आहेत. प्राणनाथांकडे शास्त्रीय संगीत शिकलेले आहेत, त्यामुळे त्यांना शास्त्रीय संगीताची चांगली समज आहे आणि जॅझ संगीत जास्त करून वाजवतात. तर त्यांचे सर्वत्र प्रोग्राम होत असतात, त्यांच्याबरोबर मी गाणं गायला गेलो. शिवमणी म्हणून इकडचे जे प्रख्यात ड्रमर आहेत ते अमेरिकेत आले असताना त्यांच्या कार्यक्रमाला तर हजारो लोक असतात. तर त्या हजारो लोकांसमोर मला ही वॉज काइंड इनफ, ते म्हणले की आपण तू केलेली कॉम्पोजिशन्स प्रेझेंट करूयात. मग मी केलेली कॉम्पोजिशन्स तुम्ही विचार करा, इतक्या दिग्गज मंडळींसोबत गाता येणं आणि ते इतक्या ऑडियन्सच्या समोर पेश करता येणं. मग त्यांनी काय झालं की जास्त लोकांना माहिती झाली माझ्याबद्दल. झाकीरबाईं बरोबर सुद्धा तू असा एक अनुभव सांगितला होतास, तो काय होता? झाकीरजींचं विलक्षण अनुभव होता. मार्चमध्ये
मला त्यांचा एक कार्यक्रम होता झाकीर प्लेस झाकीर टॉक्स म्हणून, UC बर्कलीनी एक सिरीज त्यांच्यावरती चालवली होती, त्याच्यामध्ये एक कार्यक्रम होता. तर मला विचारण्यात आलं की तुम्ही नगमा वाजवाल का, तू नगमा वाजवशील का त्यांच्याबरोबर. हार्मोनियमवर. मी चटकन हो म्हणलो, कारण टू बी एबल टू मेक म्युझिक म्हणजे इतक्या दैवत्वाला पोचलेल्या माणसाबरोबर एकत्र संगीत करायला मिळणं, ते कुठल्याही फॉर्ममध्ये. मला टाळ वाजवायला सांगितले असते तरी मी त्यांच्याबरोबर वाजवले असते. आणि मग स्टेजवर बसल्यानंतर त्यांनी एक भजनाबद्दल सांगितलं आणि भजनाबरोबर सांगताना मला म्हणाले की कुठली भजनं गायलेत पलुसकर साहेब. मी म्हटलं की त्यांनी पायोजी मैंने गायले, ठुमक चलत गायले, जानकी नाथ गायले. अरे भाई ऐसे क्या कर रहे हो, जस्ट सिंग. मग मी स्वर लावून गायला लागलो आणि मला असं वाटलं की एक ओळ गाऊन म्हणून दाखवीन, कारण तो क्वेश्चन आन्सर्स सारखा एक सेशन चालला होता. आणि मी गायला लागल्यानंतर एकदम ठेका सुरू झाला. अरे बापरे. आणि मी चमकलो आणि मग मी गाणं ते पूर्ण केलं. ते माझ्या सुदैवाने लोकांना आवडलं, त्यांच्या साथीत. हां, बघा तुम्ही, उस्ताद झाकीर हुसेन सारख्या माणसाची तुम्हाला तबल्यावरती साथ लाभावी. आणि समोरून असं ते आलं होतं. मी काही प्रयोजन त्याचं काही नव्हतं, पूर्व प्रयोजन नियोजन काही नव्हतं, आणि ते लोकांना आवडलं म्हणून त्यांनी मला अजून एक नाट्यसंगीत गायला सांगितलं. मग त्याच्याबरोबर पण त्यांनी साथ केली. मग अगदी शेवटी पुन्हा अभंग गा असं सांगून अभिषेकी बुवांचा मी अभंग गायला, त्याच्यावरती त्यांनी साथ केली. महेश, बुवांनी खूप लँडमार्क असे प्रयोग केले की जे आधुनिक मराठी रंगभूमीला खूप वेगळी दिशा देणारे ठरले. संगीत शिक्षणाचं म्हणशील तर त्यावेळेला शास्त्रीय संगीत शिकताना उपशास्त्रीय शिकत जाणं एवढाच खरं तर तो हेतू असणार. बरोबर. आणि तेवढा फोकस क्लिअर असतो आपला. पण नंतर काही वर्षांनी जेव्हा कट्यार तुझ्या आयुष्यात आलं, ते नेमकं कसं आलं आणि कोणामुळे आलं? त्याचं पूर्ण श्रेय मी देतो राहुल देशपांडेला. माझा मित्र आहे खूप चांगला, वसंतरावांचा नातू. आम्ही अमेरिकेमध्ये BMM कन्व्हेन्शन, बृहन महाराष्ट्र मंडळाचं कन्व्हेन्शन होतं दर 2 वर्षानंतर. मला असं वाटतं की 2009 फिलाडेल्फियाला जेव्हा झालं तेव्हा आम्ही लॉबीमध्ये सगळे मित्र बसलो होतो. निखिल फाटक, आदित्य ओक आणि राहुल. आणि एकदम अचानकपणे राहुल म्हटला, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, मला कट्यार करायचं आहे आणि मला त्याच्यामध्ये सदाशिव म्हणून तूच हवायस. बरं. मी म्हटलं, अरे मी इथे राहतो अमेरिकेला. तो म्हटला 2 महिने आपण तालमी करू, 2 महिने मला तू आधी हवायस, 2 महिने आपण तालमी करूयात आणि त्याच्यानंतर एक प्रयोग करून तू जा, पण शुभारंभाचा जो ओपनिंग प्रयोग हवा आहे त्याच्यामध्ये मला तूच हवायस. पण त्याला तुझ्यामध्ये कुठे अभिनेता दिसला? म्हणजे काय ना, आम्ही समवयस्क असल्या कारणाने फिरोदिया करंडकमध्ये आम्ही एका वेळेला एकमेकांना बघितलेलं आहे, बरोबर, अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्याला कुठेतरी म्हणजे माझी इन जनरल ओपननेस, डायव्हर्सिटीमुळे हा त्यांनी गेज केला असेल. त्यामुळे त्यांनी मला सदाशिवची विचारणा केली असावी. मग पुढे मी मुंबईला आलो, दादरला आम्ही राहिलो आणि 2 महिने त्याच्या व्यवस्थिशीर तालमी झाल्या. त्या तालमीच्या वेळेला मी अमेरिकेमध्ये शिकवतो गाणं, तर तेव्हा मी सकाळी 4:30ला उठून आंघोळ करून आधी त्या लोकांना 4 तास शिकवायचो आणि त्याच्यानंतर यशवंत नाट्यगृहाला तालमी करायला जायचो. अगेन इट वॉज चॅलेंजिंग. पण तू त्यांना ऑनलाईन शिकवायचं अमेरिकेतल्या मुलांना? अच्छा. कारण बघा, अभिषेकी बुवांनी जेव्हा आम्हाला शिकवलं तेव्हा कधीच त्याच्यात खंड पडला नाही. त्यावेळेलाच तर आम्ही त्यांच्याबरोबर सगळीकडे जायचो, त्यामुळे जिथे जायचो तिथे सुद्धा गाणं व्हायचं. आणि मला त्या घरातनं म्हणूया आपण, त्या संस्कारातनं आल्यानंतर मला प्रत्येक वेळेलाच मी जेव्हा इथे येतो तेव्हा मी आपल्या शिष्य म्हणत स्टुडंट्सना अबेंडन करतोय का असं वाटायचं आणि ती खूप गिल्टी वाटायचं. त्या गिल्टनी झोप न लागण्याच्या ऐवजी थोडी झोप कमी करून त्यांना शिकवलं तर जास्ती सॅटिस्फाईंग आहे. म्हणून मी त्यांना इथं मी जेव्हा येतो, आता ट्रॅव्हल चाललं आहे म्हणून मला इतक्यात शिकवता येत नाही, पण मी भारतात आल्यानंतर माझं सेट रुटीन आहे. ते ज्या वेळेलाच त्यांना तिथे क्लास असतो तेव्हा ते 5 वाजता माझ्या घरी येतात, त्याच ठिकाणी येतात जिथे मी शिकवतो. फक्त मी जिथे बसतो तिथे TV असतो आणि त्या TV मध्ये मी रिमोटली लॉग ऑन करून 4 तास गाणं शिकवतो. वा. पण तो प्रयोग आमचा खूप चांगला झाला.
आणि त्याच्यानंतर मला परत दुसऱ्या दिवशी राहुलचा फोन आला. तो म्हणला, अरे मी 1 दिवसाकरता म्हणलो होतं पण तुला नाही जाता येणार आहे. आणि तो सुद्धा खूप प्रेम करतो, माझा खूप चांगला मित्र आहे. तर तो वाकाने म्हणला, नाही जाऊ शकत तू महेश, मी करूच शकत नाही हे नाटक. आता आपण केलंय ना, आता आपल्याला करायला लागणार. मग त्यामुळे त्याचे पुढे अजून प्रयोग, त्याच्यानंतर मी जितकी वर्षातनं 2-3 वेळेलाच यायचो, तेव्हा ब्लॉक डेट्स आम्ही एका वेळेलाच खूप भरपूर प्रयोग करायचो वेगवेगळ्या ठिकाणी. असे आता त्याचा 100वा प्रयोग आता आम्ही पुण्याला 16 जानेवारीमध्ये वसंतोत्सवला करतोय. वा, हे फार म्हणजे इंटरेस्टिंग आहे. पण मला सांग की तू हे असं ग्लोबल लेवलला तुझा विहार चालू असतो, तुझी मुसाफिरी चालू असते. खरं सांगू का, म्हणजे मला तुम्ही जसं आत्ता म्हणताय तसं लोक म्हणतात अरे फार क्रेडिटेबल आहे वगैरे, पण मला ते जाणवतच नाही. मला ते इतकं आवडत असतं सगळं. थोडंसं फिजिकल त्याचं काय चॅलेंजेस येतात की तिकडे दिवस असतो, इथे रात्र असते, मग झोप होत नाही. आणि इथे आल्यानंतर काही तासामध्ये पहिला प्रयोग किंवा पहिलं गाणं असतं. तिथे गेल्या गेल्या लगेच विद्यार्थी येतात 2 तासामध्ये. कधी कधी थोडीशी धावपळ होते, पण मला ना ते इतकं आवडतंय जे करतोय मी. आणि मुळात मला म्हणजे मी इंजिनिअरिंग सोडून हे करतोय ह्याचं कारण हेच आहे की मला हे खूप करता यावं. त्याच मुद्द्याकडे येणार होतो मी, की ते करिअर तू बाजूलाच ठेवलंस आणि पूर्ण वेळ गाणं करायचं ठरवलंस. हा डिसिजन कितपत त्रासदायक होता तुझ्याकरता? त्रासदायक माझ्याकरता नव्हता. त्रासदायक माझ्या आजूबाजूला जी लोक होती, माझी बायको, माझे आई वडील आणि माझा जो जवळचा परिवार आहे त्यांच्यासाठी कदाचित असू शकेल. कारण माझे वडील म्हणले, अरे तिथे कशाला गेलास, मग इथे चाललं होतं ते चांगलं चाललं होतं. आणि दॅट वॉज राईटली सो. मग पण त्याच्यात काही गोष्टी आहेत. एक म्हणजे अभिषेकी बुवांकडे गाणं शिकायला मिळणं हे खूप कमी लोकांना भाग्य मिळतं. माझं नशीब चांगलं म्हणून मला त्यांच्याकडे गाणं शिकायला मिळालं. मग आता ते गाणं शिकल्यानंतर ते पार्ट टाईम करणं, 10 तास दिवसभर नोकरी केल्यानंतर ते करण्याचं ते गाणं नाही हो. ज्या माणसांनी आपलं आयुष्य दिलंय आणि आयुष्य देऊन जे गाणं कमवलंय ते जर गाणं आमच्याबरोबर शेअर झालं असं, ते आम्ही पार्ट टाईम कसं करावं? अमेरिकेतल्या महेशच्या अनुभवानंतर भारतातल्या त्याच्या मैफिली आणि त्याच्या आयुष्यामध्ये नेमकं कट्यार कसं आलं या गोष्टीची आपण माहिती घेतो आहोत. कट्यार नाटक म्हणून आणि त्यानंतर आलेला कट्यार चित्रपट म्हणून. पण त्याच्या आधी परत एकदा आपल्याला घ्यावी लागणार आहे एक छोटीशी विश्रांती.